सगळ्यांना बाळूमामाचा मानाचा जय बाळूमामा भक्तांनो. तर आज आपण बघणार आहोत संत बाळूमामाचा 9 दिवसाचा उपवास कसा करायचा आणि त्याबद्दलच्या शंका, आपण काय खायचं काय नाही. 9 दिवसाचा उपवास हा आपल्याला पावणारा देव म्हणजे संत श्री बाळूमामा, हा कलियुगातला एकमेव देव, हा नवसाला पावणारा आणि भक्तांच्या हाकेला धावणारा देव म्हणजे संत श्री बाळूमामा होय. बाळूमामांचा उपवास आपण कसा करायचा, काय खायचं काय खाऊ नये, कोणते फळे खायचे, याच्यात आपण बघणार आहोत. हा उपवास म्हणजे आपल्या मनाची शुद्धता, आपल्या शरीराची शुद्धता आणि आपल्या आचार विचाराची शुद्धता, म्हणजेच हा 9 दिवसाचा उपवास होय. हा 9 दिवसाचा उपवास जो कोणी भाविक भक्त पाळतो, उपवास करतो, त्याला बाळूमामा निश्चितच फळ देण्याशिवाय राहणार नाही. तर आपण जाणून घेणार आहोत 9 मार्चपासून उपवास कशा प्रकारे करायचा. चला तर भक्तांनो, आपण हा 9 दिवसाचा उपवास कसा करायचा, हा आध्यात्मिक उपवास आपण जाणून घेणार आहोत. हा उपवास म्हणजे 9 मार्च 2026 रोजी चालू होतो आणि त्याचा समाप्त 16 मार्च सोमवारीच सायंकाळी त्याचा समारोप होतोय. बघा तर भक्तांनो, हा जो वार आहे तो सोमवारीच चालू होतो आणि संपणारही सोमवारीच आहे. बघा, ह्या वर्षीचा आध्यात्मिक वार, बाळूमामांचा वार, म्हणजेच या परमात्म्याच्या सृष्टीचा मालक, जो ब्रह्मांड नायक आपण म्हणतो, महादेव शिवशंकर यांचा वार सोमवार हा खूप पवित्र वार आहे. आणि हा उपवास पण सोमवारी चालू होतो आणि सोमवारीच समाप्त होतो. हा उपवास 9 मार्चला सकाळी चालू होतो आणि 16 मार्च 2026ला सायंकाळी त्याचा समारोप आपण कसा करायचा ते बघणार आहोत आणि त्याचा सुरुवात कशी करायची ते पण आपण बघणार आहोत. हा उपवास जो कोणी भक्त करणार, बाळूमामा त्यांना निश्चितच फळ देणार, कारण की हा भाग्याने आणि भक्तांच्या मनामध्ये रुजलेला असा हा वार म्हणजे सोमवार सुरू होतो आणि सोमवारी समाप्त होतो. तर चला भक्तांनो, आपण आता बघणार आहोत की आपण उपवासामध्ये काय खायचं आणि काय खायचं नाही, काय त्याच्या काय नियम अटी असतात ते आपण आता जाणून घेणार आहोत. त्याच्या अटी आणि हे सांगायचं म्हणजे याच्यात फक्त 3 पदार्थ खाल्ले जातात: दूध, खजूर, आपण त्याला खारीक म्हणतो, दूध, खजूर आणि ताजी फळं, ह्याचं आपण सेवन करू शकतो. बाकीचं आपण तुम्ही माणसां शब्दाना खाऊ, बगर खाऊ, असं काहीतरी वेगळंच अजून काही, हे असलं काही खायला जमत नसतं. हा उपवास म्हणजे बाळूमामांचा उपवास आहे, या सृष्टीच्या मालकाचा उपवास आहे. कुठलेही तळलेले पदार्थ, वेपर्स दुकानातून आपण घेतो खातो, चिप्स वगैरे, हे असले कुठलेही पदार्थ या उपवासामध्ये चालत नाही. आणि त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे जास्त प्रमाणात आपण मीठसुद्धा खायचं नाही आहे. कुठल्याही फळासोबत मिठाचा वापर करायचा नाही आहे. जास्त प्रमाणात मिठाचा वापर करू नये. भाविक भक्तांसाठी महत्त्वाची सूचना. उपवास म्हणजे उपवासच झाला पाहिजे, तर देव आपल्याला पावणार. भाविक भक्तांनो, तर तुम्ही म्हणसाल दिवसाची सुरुवात कशी करायची, तर आपण सकाळी उठल्यानंतर फ्रेश झाल्यानंतर दूध, खजूर, खारीक आपण त्याला म्हणतो, ते सेवन करायचं आहे. हे झालं सकाळ. आणि दुपारी आपण सेवन करायचं आहे ताजे फळांचं. फळ म्हणजे डाळिंब, चिकू, पपई, द्राक्ष, अशा फळांचं आपण
दुपारी सेवन करायचं असतं. आणि संध्याकाळी आपण दूध पिऊनच उपवास सोडायचा असतो. बाकी कुठलेही तळलेले वगैरे पदार्थ आपण खायचे नाही, सेवन करायचे नाही. आणि पाणी हे भरपूर प्रमाणात प्यायचं, कारण की पाण्याची खूप आवश्यकता असते आपल्या मानवी शरीराला. पाणी हे भरपूर प्रमाणात प्यायचं. ह्या आहाराच्या उपवासाबरोबरच आपल्या मनाची शुद्धी खूप महत्त्वाची असते. या उपवासामध्ये, या 9 दिवसाच्या उपवासामध्ये भक्तांनो, कोणावरही रागवायचं नाही, कोणाशीही भांडण करत बसायचे नाही. मनाची शुद्धी म्हणजे एकदम शांतपणे मन ठेवायचं, कोणावर आरडायचं ओरडायचं नाही. ही बाळूमामाने सांगितलेली शिकवण आहे आपल्याला. कोणाशीही खोटे बोलू नका. त्याचप्रमाणे कुठलंही व्यसन करू नका. विशेष म्हणजे दारू, सिगारेट, तंबाखू, गांजा, बिडी ह्या व्यसनांपासून दूर राहा. आणि जर तुमच्याकडून एखाद्या वेळेस मन विचलित झालं तर जय बाळूमामा, ओम नमः शिवाय, ओम नमो बाळूमामाय नमः, ओम नमो बाळूमामाय नमः ह्या मंत्राचा तुम्हाला दिवसभरात जेवढा जप करता येईल तेवढा ह्या उपवासाप्रमाणे बाळूमामांचा जप करा. तुम्हाला लवकरात लवकर बाळूमामा पावेल आणि तुमची इच्छा पूर्ण होईल. ह्या 9 दिवसात तुम्ही पूर्णपणे ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे. कुठल्याही देव मंदिरात जाऊन मन शांत ठेवायचं आहे. तिथे जाऊन भजन, कीर्तन, बाळूमामाचं नाम जप करायचं आहे दिवसभर. ह्या 9 दिवस म्हणजे 9 दिवस हे स्पेशल बाळूमामांसाठी उपवास करायचे आहे. कुठलंही व्यसन वगैरे करायचं नाही. होईल तेवढं आपल्या मनाला विचलित करायचं नाही. होईल तेवढं चांगले विचार अकस्मात करायचे. बाळूमामांचे ग्रंथ वाचायचा, बाळूमामांच्या कथा वाचायच्या, बाळूमामांचं नामस्मरण करायचं. आता आपण पूजेबद्दल काही माहिती घेणार आहोत. सकाळी स्नान करायचं. सकाळी आंघोळ झाल्यानंतर बाळूमामांच्या फोटोसमोर दिवा लावायचा, उदबत्ती लावायची. बाळूमामांच्या नावांचा गजर करायचा. गजर कसा करायचा ते मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. बाळूमामाच्या नावानं चांग भलं, मेंढी माऊलीच्या नावानं चांग भलं, हलसिद्धनाथाच्या नावानं चांग भलं, मुळे महाराजांच्या नावानं चांग भलं, माया अक्का देवीच्या नावानं चांग भलं, मरगुबाई देवी आईच्या नावानं चांग भलं, आई सत्यवाई देवी मातेच्या नावानं चांग भलं, मुळे महाराजांच्या नावानं चांग भलं, मेंढी माऊलीच्या नावानं चांग भलं, राजा घोड्याच्या नावानं चांग भलं आणि मेंढी माऊलीच्या नावानं चांग भलं, भीमा कुत्र्याच्या नावानं चांग भलं, बोला बोला बाळूमामाच्या नावानं चांग भलं, असा 1 मिनिटाचा गजर दोन्ही हात वरती करून बाळूमामांचा गजर करायचा. पांढरे किंवा पिवळे कपडे घालावेत, हे सात्विकतेचे लक्षण आहेत. ओम नमो बाळूमामाय नमः, ओम नमो बाळूमामाय नमः, ओम नमो बाळूमामाय नमः असल्या मंत्राचा बाळूमामांचं नाव घेऊन किमान 108 वेळा तरी मंत्रांचा जप करावा. शक्य झाल्यास बाळूमामांची पोथी किंवा अभंग वाचावे आणि आरती म्हणायची. संध्याकाळी सुद्धा हेच तुम्हाला शेड्यूल आहे. संध्याकाळी सुद्धा मामांच्या फोटोसमोर दिवा अगरबत्ती लावायची आहे. धूप असेल तर धूप लावायचा आहे. स्वच्छ कपडे घालून मामांचा मंत्रांचा 108 वेळा जप करायचा आणि आरती म्हणायची. झालं तर अभंग, मामाचं पुस्तक असतंय, ग्रंथ असतोय, ते वाचायचा आणि मनोमनी बाळूमामांचा दिवसभर नाम जप करायचं. बाळूमामा म्हणजे साधेसुधे माणूस किंवा संत नव्हते. ते एक महापुरुष होते. ते साक्षात ब्रह्मांड नायक. बाळूमामांनी नदी थोपवलेली आहे. बाळूमामांनी पंचमहाभूतावर राज्य गाजवलेलं आहे. बाळूमामांनी मेलेला त्यांचा लहानपणीचा बालमित्र धोंडप्पा नावाचा सवंगडी हा मरण पावला होता. त्याला सुद्धा मामांनी
यमाच्या दारातून वापिस आणलेला आहे. मरेल असताना सुद्धा त्याला परत जीवन दान केलेलं आहे. हे फक्त ब्रह्मांड नायक बाळूमामा, शिव अवतारी सद्गुरू संत श्री बाळूमामा यांनी हे साध्य केलेलं आहे. त्यामुळे ब्रह्मांड नायकांचा उपवास म्हणजे साधासुद्धा उपवास नाही. गोरगरीब दुबळ्यांना पावणारा देव म्हणजे माझा संत श्री बाळूमामा होय. तुम्ही भाविक भक्तांनो, तुम्हाला बाळूमामांबद्दल खूप काही माहीतच असेल. बाळूमामांचे महाराष्ट्रात एक नाही, दोन नाही, तर अशा 18-19 पालख्या, 20 पालख्या निर्माण झाल्यात. आणि विशेष म्हणजे जे आपले वयोवृद्ध आजारी लोक असतात त्यांनी हा उपवास कसा करायचा, तर त्यांच्यासाठी सांगायचं असं आहे की बाळूमामा सांगतात अशा आजारी व्यक्तींना आपलं साधं जेवण घ्यावं. त्यामध्ये लसूण, कांदा, मिरची असल्या प्रकारचं काही नको, सात्विक जेवण घेतलं पाहिजे. बाळूमामा सांगतात तुमची ती गोळ्या औषधी आहे ती वेळेवर घ्यावी आणि बाळूमामाचं नामस्मरण करावं आणि एक टाईम जेवण करावं. बाळूमामा म्हणतात हे जे तुम्हाला शरीर दिलं आहे ते एक तुमचं मंदिर आहे. तुम्ही उपवास नाही पकडला तरी चालन, फक्त नामस्मरण करा, आपल्या मुखावाटे बाळूमामाचा जप करा. गरोदर बायांनी, लहान लेकरांनी डॉक्टरांचा सल्ला घेऊनच हा उपवास करायला पाहिजे. बाळूमामाचा उपवास करून बाळूमामांना फक्त भाव पाहिजे, भाव. ज्याला जमतंय त्यानेच उपवास धरावा. जे आजारी व्यक्ती किंवा गर्भवती महिला असतात त्यांनी नामस्मरण वगैरे करून जेवण केलं तरीच काही हरकत नाही. देवाला भाव पाहिजे. आणि हा आपला शेवटचा टप्पा 16 मार्च वार सोमवारी सायंकाळी मामांच्या फोटोसमोर दिवाबत्ती लावून, अगरबत्ती लावून देवाचं नामस्मरण करा, देवाची आरती घ्या. त्याचबरोबर मामांच्या फोटोसमोर फळांचा नैवेद्य किंवा तुम्ही जे बनवलेलं आहे गोडधोड उपवास सोडण्यासाठी त्याचा नैवेद्य बाळूमामांच्या समोर ठेवा आणि बाळूमामाचं नामस्मरण करा. आणि शेवटी बाळूमामांच्या समोर हात जोडून एक वाक्य बोलायचं असतं, ते म्हणजे बाळूमामा, श्री संत बाळूमामा, या उपवासाच्या दरम्यान माझ्याकडून काही चूक झाली असेल तर मोठ्या मनाने, मोठ्या आदराने मला माफ कर. संत बाळूमामा हे साधे भोळे आहेत, रानावनात फिरणारे आहेत. ते आपल्यासारख्या भाविकांना माफ करून टाकतात आणि तुमची इच्छा काय असेल ते लवकर पूर्ण होईल. बाळूमामावर विश्वास ठेवा. आणि त्याचबरोबर उपवास सोडायचा असेल तर झालंच तर एखाद्या गरीब व्यक्तीला, 1-2 गरीब व्यक्तीला आपण उपवास सोडायच्या टायमाला त्याला जर जेवण दिलं तर लयच भारी काम होणार. बाळूमामा म्हणतात अन्न ही श्रेष्ठ आहे, अन्नदान ही केलंच पाहिजे. बाळूमामा स्वतः मोठाले भंडारे करत आणि गोरगरिबांना अन्नदान करत असत. त्यामुळे तुम्हाला जमल तेवढं आजूबाजूला एखादं मंदिर असेल तुमच्या, तिथं कोणी गरीब असेल, दुबळा असेल, तर त्याला जेवू जर घातलं तर तुमची पुण्याई खूप म्हणजे खूप वाढणार. तुमची बाळूमामा प्रसन्न होणार तुम्हाला. त्याचबरोबर या उपवासाच्या दरम्यान तुमच्या घरापाशी एखादं जनावर येत असेल, एखादी गाय